तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल 4x4. चला तर मग आजच्या लाफ्टर जर्नीला सुरुवात करूया आणि स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, स्वप्नील जोशी आणि आज आपल्या सोबत असणार आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके कवी अशोकजी नायगावकरजी. स्वागत करूया अशोकजींचं. नमस्कार अशोकजी. मला वाटलं नमस्कार माझा शर्ट काढतो की काय असं. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत 4x4 मध्ये. त्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मला बोलवलंय, मला खूप बरं वाटतंय. आणि खरं म्हणजे निर्मिती सावंत आणि स्वप्नील या दोघांच्या समवेत मला तुम्ही बोलवलंय. मला माझा सन्मान, कारण ही दोघंही आवडती आहेत. म्हणजे स्वप्नीलला मराठीत बघताना तर आनंद होतोच, पण त्याला जेव्हा मी हिंदीत बघतो ना तेव्हा अभिमानानं असं कॉलर टाईट झाल्यासारखी वाटतं खरंच. आणि निर्मिती सावंतांबद्दल काय सांगायचं, खरोखर लोकप्रिय विनोदी अभिनेत्री मराठीतली तरी पहिलीच असावी असं माझं वाटतंय. समाजाच्या सर्व थरात सगळ्यांना आनंद देणारे, हसवणारी अशा अभिनेत्री या दोघांनाही माझा सॅल्यूट, सलाम. अशोकजी, मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही कवितांच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांमध्ये जात असाल, तर अनेक किस्से असतील तुमच्याकडे, आम्हाला एखादा ऐकवला तर खूप बरं वाटेल. अहो, किस्से म्हणजे खरं कवी म्हणजे पूर्वी तर खूप असं कवी आणि वेडा माणूस असो. खरोखर कवी म्हणजे वेडा बिडा असतो की काय, त्याचं भान ठिकाणावर नसतं असं वाटतं. एकदा एका छोट्या गावात आम्ही गेलो होतो आणि तिथं आमदार वगैरे मंडळी सगळं छानपैकी म्हणे, असं बघा पुढच्या महिन्यात आमचा युवक मेळावा आहे, 1000-2000 तरी विद्यार्थी येतील म्हणे, सगळी महाविद्यालयीन कॉलेजची वगैरे. आता आमची भाषणं तर ते काय ऐकत नाहीत, त्यांना वडापाव वगैरे खायला घालू आणि तुमच्यासारखे 4-5 कवी त्यांच्यावर सोडून देऊ म्हणून वगैरे. सोडून देऊ तसं तुम्ही आज मला यांच्या समोर सोडून देताय की काय असं मला वाटतं. पण निर्मिती सावंत वगैरे यांचा मी फॅन आहे असं म्हणणार होतो, पण त्यांच्याकडे बघितलं की आपण उडून जाऊ की काय असं वाटतं थोडं. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं ही विनंती. लोक आपला शो हिट व्हावा म्हणून इतके प्रयत्न करतात. अगदी पॅमेला अँडरसनला सुद्धा हॉलिवूड मधून भारतात घेऊन आले, पण आम्ही तसं काही करणार नाही आहोत, कारण आमचा शो ऑलरेडी हिट आहे. तर मी आता इथे बोलवते पॅमेला अँडरसन ऐवजी आपल्या लाडक्या निलेश साबळेला. निलेश, शो सुरू झाला, लवकर ये. कुठे आहेस तू? मी वाऱ्याच्या वेगाने आले. इतके ओरडली, गाणं चुकलं बाई माझं. अप्सरा अगं बाई, सगळे आलेत का? नमस्कार नमस्कार, माझा सगळ्यांना नमस्कार. अगं बाई, स्वप्नील हाय, निर्मितीताई नमस्कार, अशोकजी काका नमस्कार. असं वाकून करायचं असतं. चुकलंच, काही कळतच नाही मला यांच्यासमोर. हाय सईबाई नमस्कार. बाई, बरं काकू. काकू काय? आत्या घे, मामी घे, मावशी घे, जे पाहिजे घे. मी घेईन ते, पण तुम्ही कोण? अगं बाई, मला ओळखलं नाही? नाही. मी पामेला. हा मेला का असं बघतोय मला तिकडे? मी प्रमिला अंदरसे. प्रमिला अंदरसे? आत्ता झाले बाहेर से. काय? सासवड वरून मी आत्ता झाले. इकडचा तो तुमचा अँकर आहे ना निलेश साबळे, तो आमच्या सासवडचाच. अच्छा. त्याची ना मी नातेवाईक. त्याच्या काकाच्या, मामीच्या, भाऊजाईच्या, आत्याच्या मुलाची मी कुणीच नाही, पण तिकडून आले मी. ठीक आहे, पण तुम्ही इथे काय करायला आलात? अगं बाई, तुला माहिती नाही सई? अगं झी मराठीवाला एक नवीन शो करतायत, रियालिटी शो, थोरले आबा नावाचा. त्याच्यामध्ये मी काम करतेय. थोरले आबा हा कसला शो आहे म्हणे? अगं बाई, तुला माहिती नाही. नाही? अगं ते नाही का, एका मोठ्या बंगल्यामध्ये सगळ्या सेलिब्रिटींना डांबून ठेवतात आणि कुलूप लावून पळून जातात. शो
पळून जातात? अगं म्हणजे विनोद केला ग मी. ते नाही का मोठ्या बंगल्यामध्ये सेलिब्रिटीना ठेवतात, तिकडे त्यांची भांडणं होतात, रडारड होते, हानामारी होते, तिकडेच लग्न होतात, हनीमून पण तिकडेच करतात. पण ते थोरले आबांचा आवाजच येत नाही. ते फक्त एवढंच म्हणतात, थोरले आबा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तो दिसतच नाही मेला कुठे. ह्या शोत मला बरं बोलवलं नाही कोणी. कसं बोलवतील? निलेश साबळे तिकडे. तो मला सही असेल तर मी अजिबात येणार नाही. तुझा पत्ता कट. माझा पत्ता कट केला का? निल्याने बघते त्याला. आला की. अगं पण एवढं कशाला घाबरतेस तू? चिडू नकोस. मी तुला तिकडे वाईल्ड कार्ड म्हणून एंटर करायला सांगते. चालेल. तिकडे कसा खली होता तशी तू आमची खली. काय? गालावरची खली छान आहे तुझ्या. खरी खरी म्हणून तू तिकडे ये. थँक्यू. तिला काही बोललं तरी चालतं. काय म्हणाला? काही नाही म्हटलं पटापट बोल, मला जायचं ना, उशीर होतोय मला. मला सांगा त्या शो मध्ये कोण कोण आहे? अगं सगळे आहेत. आनंद इंगळे, वैभव मांगले. ते कशाला? भांडण करायला. टीआरपी वाढवायला भांडायला कोणीतरी लागतं ना, उगाच म्हणून त्यांना घेतलंय तिकडे. छाणी कोण आहे? तिकडे ना अतुल तोडणकर पण आहे. कॉमेडीसाठी? नाही बॉडी बिल्डिंग साठी. काय बॉडी मेंटेन केली माहिती का? आमच्या गल्लीत सगळ्या मुली फिरायत त्याच्यावरती. त्याला दबंगचं सलमान म्हणतात. काय सांगताय? हो. आणखी आणखी कोण कोण आहे? दिगंबर नाईक पण आहे. तो कशाला? रुसायला. हा? म्हणजे यानं त्या कारणानं तो रुसणार आणि त्याची सगळी समजूत करणार. एक एपिसोड झाला. यांच्या सगळ्यांचं ठीक आहे, पण हो. तुम्ही तिकडे काय करणार आहे? मी करणार आहे ना काय? लग्न. कोणाशी? स्वप्नील सर? चार चौकात असं नाव घेतात का? स्टुपिड. म्हणजे त्या शो मध्ये तुमचं आणि स्वप्नील सरांचं लग्न आहे? मग काय, त्याच तर अटीवर मी करायला तयार झाली शो. नाही तर सासवडचा एवढा मोठा माझा बिझनेस सोडून कशाला येईल मी इकडे जग मारायला? असा कोणता मोठा बिझनेस आहे तुमचा सासवडला? माझे मेहंदीचे क्लासेस आहेत. 9 मुली शिकायला येतात. 9. कुठे आहेस? 9 स्टुडंट्स. या बात आहे. आणि तुमच्या हॉबीज वगैरे काही आहेत का? हो बाई, ते राहिलंच की. हा? म्हणजे हॉबी ग सांगते ना तुला. मला ना मिमिक्री करायला येते. काय सांगताय? हो. कोणाची? सेलिब्रिटींच्या बायकांची मिमिक्री करणार मी पहिलीच बाई. काय सांगताय? हो. तुम्हाला माझी मिमिक्री येते? आता हिची काय मिमिक्री करायची? ऐका, हिची करा ना. मिमिक्री. अगो तुझी मिमिक्री म्हणजे कसं ना, म्हणजे प्रेक्षकांवरती फक्त अँकर म्हणून आपण चिडायचं. म्हणजे असं, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम एअरटेल फो बाय फो. क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि कोणाची येते? मिसेस भरत जाधव. खरंच? हो, खरंच नाही, भरत. तेच ते कळलं. आता दाखवा ना करून आम्हाला. दाखवते तुम्हाला. अगं बाई, पण त्या बघणार नाहीत ना घरी. दॅट्स ओके. ही नाही, वोंट पण माझी मैत्रीण चालून जाईल. चालेल चालेल. त्या करा. कशा करतात ना, म्हणजे भरत दादांना ना जेवायला बोलत होते. मी पाहिलं ना, त्यांची शेजारी राहायचे मी. काय सांगताय? हो. अगं बाई, भाजीमध्ये मीठ कमी पडलं. गलगले बाईंना आवडलेलं नाही. गलगले आले. पटकन भाजी चांगली केली पाहिजे. आपण अशाच हसता? दिखतो अशाच असतात त्यांच्यासारख्याच. आणि कोणाची येते मिमिक्री? मकरंद भाऊजींच्या बायकोची. मिसेस अनासपुरे? मिसेस अनासपुरे. दाखवा ना प्लीज प्लीज. जेवण बनवून ठेवलंय, लवकर जेवायला या. त्या पण अशाच बोलतात. सेम टू सेम, कार्बन कॉपी अगदी. आणखी कोणाची येते मिमिक्री? नायगावकर काका. त्यांची? त्यांच्या बायकोची. करा ना. नाही बाई, त्यांच्या समोर कशी करायची? ते समोरच काका आहेत. डोंट माइंड, करू दे ना नाही, प्लीज. करू. नाही, म्हणजे हा किस्सा त्यांना पण ऍक्च्युअली माहिती नाहीये. म्हणजे त्यांना हा किस्सा पण कळून जाईल या निमित्तानं. करा. म्हणजे ना, त्या मला म्हणाल्या की प्रमिला, मी त्यांच्याच आवाजात सांगते. त्या म्हणतात, अगं असं सगळं चाललंय बाई आमच्या घरामध्ये ना हल्ली ना. अगं तुला सांगते, अजिबात यांचं घराकडे वगैरे असं लक्षच नसतं ग. म्हणजे मी परवा त्यांना म्हटलं की जावा जरा भाजीपाला वगैरे घेऊन या आपलं बाजारातून. तर गेले लिंबू आणायला 2 तास झाले, आले नाहीत बाई. आम्हाला टेन्शन. संध्याकाळी कळलं की तिकडे भाजी मंडईत कवी संमेलन वगैरे भरलं होतं वगैरे. क्या बात आहे. खूपच सुंदर. हो की नाही? आणखी कोणाची काय येते? आणखी तिकडे थोरल्या आबामध्ये काहीतरी करायला शिल्लक ठेव. मला सगळं इकडेच करू काय? सॉरी. मग आता तुम्ही लग्नाची तयारी वगैरे बिझी असाल ना? हो, निर्मिती त्यांना घेऊन जाणार आता लगेच. निर्मिती ताई सुद्धा आहेत त्या शो मध्ये? मग मी लग्न करणार म्हणून कोणीतरी करवली म्हणून पाहिजे ना माझ्या पाठी. क्या बात आहे. हो. तुमच्या या शो साठी आणि तुमच्या लग्नासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बर का. हो, आणि तुम्ही पण मला इकडे सारेगामा प मध्ये बोलवलं. सॉरी. तुम्ही इकडे मला फुबाई फू मध्ये बोलवलं, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. पुन्हा बोलवा, मी पुन्हा येईल. हे वाजव रे, आमच्या लग्नात काय वाजवणार ते वाजव. आता तुम्ही आज इथे आलाच आहे, तर आमच्या बरोबर शो मस्तपैकी एन्जॉय करा आणि मगच जा. शो मस्त गोवान येस. झालाच पाहिजे. स्वप्नील सर, थोरले आबा आणि या आमच्या प्रमिला ताई सासवड वरून आल्यात, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय बोलू मी. खरं प्रमिलाला असं म्हटलं होतं की आपण एवढ्यात ही अनाउन्समेंट टेलिव्हिजनवर नको करूया, पण आता तिने सांगितलंच आहे तर मी असं जाहीरपणे सांगू इच्छितो टेलिव्हिजनच्या माध्यमातून की होय, माझं प्रमिला बरोबर गेली 10 वर्ष अफेअर आहे.
काय लाजते, क्या बात आहे, ह्याच्यावर तर फिदा आहे मी. माझा अफेअर आहे गेली 10 वर्ष आणि आम्ही थोरले आबा या कार्यक्रमात लग्न करणार आहोत. निर्मितीताई तुम्हाला काय म्हणायचं आमच्या प्रमिला ताईंबद्दल आणि थोरल्या आबांबद्दल? नाही, प्रमिला मला घेऊन जाणार आहे करवली म्हणून. माझं असं म्हणणं आहे की मी फक्त करवली नाही, तुझं कन्यादान करायला पण तयार आहे. तुझा हात मी स्वप्नीलच्या हातात देते. हा घे. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुम्हाला काय म्हणायचंय सर आमच्या प्रमिला ताईंबद्दल? तुम्ही ताई म्हणाल्यामुळं खूप मर्यादा पडायला लागल्या. आणि असं दुसऱ्याचा हात तिसऱ्याच्या हातात देताना किती वेदना होत असतील तुम्हाला. पण मुलगी सासवडची आहे आणि आचार्य आत्र्यांच्या गावची आहे, त्यामुळे ती नक्कीच संसार चांगला करेल. मी काय म्हणतो, आता सगळ्यांची जर संमती आणि इतकी मोठी माणसं इकडे बसलेली आहेत, करवली पण तयार आहे, कन्यादान करायला आई पण तयार आहे आणि सर पण आहेत अनायसा, तर थोरले आबापर्यंत कशाला थांबायचं? आपण जर तुमची सगळ्यांची संमती असेल तर फू मध्ये उरकून टाकू. काय प्रमिला? काय लाजते, क्या बात आहे. आणि मला आशीर्वाद द्यायला पण आवडेल, कारण वयानं तसा मी ज्येष्ठच आहे. आशीर्वाद देतो दोघांनाही की तुमच्या लग्नाचा रौप्य महोत्सव म्हणजे 25 दिवस लग्न टिको असा आशीर्वाद देतो मी. थँक्यू सर, मनपूर्वक धन्यवाद.